नमस्कार मित्रांनो, रेशन कार्ड धारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे। मित्रांनो, राज्यभरातील 18 लाखहून अधिक बोगस रेशन कार्ड रद्द करण्यात आलेले आहे। मित्रांनो, मग या रेशन कार्डमध्ये तुमचे सुद्धा रेशन कार्ड असू शकते। तर मित्रांनो, हे रेशन कार्ड का रद्द करण्यात आले, कशासाठी रद्द करण्यात आले आणि कशामुळे रद्द झाले, आणि जर तुमचे रेशन कार्ड रद्द व्हायचे नसेल तर तुम्हाला काय करावे लागेल याविषयी सविस्तरपणे माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तरी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मित्रांनो, आपण या ठिकाणी बघू शकता की टायटल आहे सरकारची मोठी कारवाई, राज्यभरातील 18 लाखहून अधिक बोगस रेशन कार्ड रद्द। महायुती सरकारने राज्यभरातील बोगस रेशन कार्डवर मोठी कारवाई केली आहे। सरकारने राज्यभरातील 18 लाखहून अधिक बोगस रेशन कार्ड रद्द केले आहेत। मोठ्या संख्येने सरकारी कर्मचारी, व्यापारी आणि श्रीमंत व्यक्ती गरीब आणि वंचितासाठी असलेल्या अनुदानित अन्नधान्याचा गैरवापर करत असल्याचे तपासात उघड झाल्यानंतर ही निर्णायक कारवाई करण्यात आलेली आहे। विशेष म्हणजे अधिकाऱ्यांना असे आढळून आले आहे की यापैकी काही कार्ड बांगलादेशी नागरिकांकडे होते, ज्यामुळे प्रणालीची असुरक्षितता आणखी उघड झाली आहे। या समस्येचे निराकरण करण्यासाठी राज्याने रेशन कार्ड धारकांची ओळख आणि पात्रता पडताळणीसाठी एक व्यापक ई-केवायसी म्हणजे इलेक्ट्रॉनिक नो युअर कस्टमर मोहीम राबवली आहे। रेशन कार्ड ई-केवायसी प्रक्रिया आतापर्यंत सुमारे 5.20 कोटी कार्डधारकांनी त्यांचे ई-केवायसी पूर्ण केले आहे, तर 1.65 कोटींची प्रक्रिया प्रलंबित आहे। अधिकृत मोहिमेचा कालावधी संपला तरी सरकारने स्पष्ट केले आहे की ई-केवायसी प्रक्रिया पुढील सूचना मिळेपर्यंत सुरूच राहील, जेणेकरून पात्र लाभार्थ्यांना कोणत्याही व्यत्ययाशिवाय त्यांचे हक्क मिळत राहतील। दरम्यान, रद्द केलेल्या रेशन कार्डची सर्वाधिक संख्या मुंबईमध्ये आहे, त्यामध्ये 4.80 लाख इतकी नोंदवली गेली आहे। म्हणजे मुंबईमध्ये 4.80 लाख रेशन कार्ड हे रद्द करण्यात आलेले आहे। त्यानंतर ठाणे 1.35 लाख इतके आहे। या उलट भंडारा, गोंदिया आणि सातारा हे जिल्हे ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यात आघाडीवर आहेत। समाजातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकांना मासिक अन्नधान्य पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी रेशन कार्ड प्रणालीची रचना करण्यात आली होती, परंतु कालांतराने या योजनेला गंभीर तडजोड करण्यात आली आहे। तपासात असे आढळून आले आहे की सरकारी कर्मचारी आणि व्यवसाय मालकांसह मोठ्या प्रमाणात उत्पन्न असलेल्या व्यक्तींकडे केसरी रेशन कार्ड आहे, ज्यामुळे ते अनुदानित धान्यासाठी पात्र ठरतात। मग या व्यक्ती काय करतात की नियमितपणे योजनेअंतर्गत अन्नधान्य गोळा करतात आणि ते घरगुती उद्योग आणि कुक्कुटपालन फार्मसह खाजगी व्यवसायांना पुन्हा विकतात, ज्यामुळे सार्वजनिक कल्याण खाजगी नफ्यात बदलते। तथापि ई-केवायसी मोहिमेद्वारे आता अपात्र आणि फसव्या लाभार्थ्यांना काढून टाकण्याचे काम सरकार करत आहे। यामुळे केवळ गरजू लोकांना अन्नधान्याचे वाटप होईल। तर मित्रांनो, अशा प्रकारे राज्यभरातील 18 लाखहून अधिक बोगस रेशन कार्ड रद्द करण्यात आलेले आहे। तर सरकारने मोठी कारवाई केलेली आहे। तर मित्रांनो, आपणही लवकरात लवकर ई-केवायसी केली नसेल तर ई-केवायसी करून घ्या, म्हणजे तुमचे रेशन धान्य तुम्हाला मिळत राहतील। मोफत रेशन धान्यापासून तुम्ही वंचित राहणार नाही। अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती मित्रांनो। जास्तीत जास्त रेशन कार्ड धारकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि त्यांना सांगा की त्यांनी ई-केवायसी केली नसेल तर रेशन दुकानात जाऊन ही ई-केवायसी करून घेणे गरजेचे आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।